आता आम्हाला वाटलं आमरसपुरी असेल. हां, आम्ही गेलो एवढ्या हौशीने जेवणाच्या काउंटरवर. काय होतं? पोळ्या. अहो, लग्न पण मुलावाल्यांनीच करून घेतलंय. त्यांच्याकडची पण एक होती अशी माझ्यासारखीच नालायक नातलग. तर ती मला सांगत होती, आता ते 4 वर्षाचं बाळ गेलं नवरदेव-नवरीमध्ये नाचायला स्टेजवर. तर काय फरक पडतो? लगेच त्या नवरीच्या फेंदरट मैत्रिणी खेचून त्याला बाहेर काढलं. म्हणे कॅसेटमध्ये वाईट दिसेल. अरे दिसू दे ना, काय फरक पडतो? स्वतःच्या लग्नात एन्जॉय करत होते. तुम्ही सांगा किती वाईट गोष्ट आहे. स्वतःच्या लग्नात कोण एन्जॉय करतं? ते गाणं कोणतं गं? उंट मामा काहीतरी. उंट मामा असं ते गाणं होतं आणि त्याच्यावरती नाचत होते वेगळे-वेगळे हावभाव करून. बापरे! आम्ही अक्षरशः असे बसलो होतो. मग काका पण असे बसले होते ना, तिच्या सगळ्या मैत्रिणींनी स्लीवलेस आणि बॅगलेस घातलं होतं. हां आणि मग बोललं की तुम्ही काय बॉडी ब्लेमिंग करतात? हां, बॉडी शेमिंग करतात. काय आहे ना ₹70 वाली साडी दिली आणि अजून हे म्हणत होते, "500 एक टाकतो, 500 एक टाकतो." म्हटलं 101 बरोबर आहे. पूर्ण वेळ नवरी खिकी. कसली सोय. त्या गाद्यांवरती झोपलो आम्ही. सकाळी उठून बघितलं तर पूर्ण पाठीला रॅशेस. अख्खी डिझाईन काढलेली होती. बापरे! नंतर एवढी खडूस वाटली, म्हणजे स्वतःहून एकाही कामाला हात नाही लावला. सगळी कामं अशी याच्या त्याच्यावर ढकलत होती. पाया पडायला तर एवढं जीवावर येत होतं दोघं नवरा-बायकोंना, की असं नाही आपण बोलतोय तर जरा पाया पडू. मला विचारतात, "कसं झालं लग्न? काही त्रास नाही झाला ना?" म्हटलं, "खूप छान झालं लग्न." माझी ॲक्टिंग तर माहितीच आहे ना तुम्हाला.